मोबाईलच्या युगामध्ये मुलांना मैदानी खेळाची गरज, काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल। चरखागृह येथे नॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये 500च्या अधिक स्पर्धकांचा सहभाग। महाराष्ट्रासह विविध राज्यातून स्पर्धकांनी घेतलाय सहभाग। विविध बक्षिसांची लयलूट। काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांच्या हस्ते बक्षिसांचं वितरण। आजच्या बदलत्या युगामध्ये मैदानी खेळाची अत्यंत आवश्यकता आहे। कराटेसारख्या खेळांमुळे मुलींनी आत्मसंरक्षण करण्यासाठी महत्त्वाचं आहे, तर मोबाईलच्या या युगामध्ये मुलांना मैदानी खेळाची गरज असल्याचं काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी चरखागृह येथे दिनांक 12 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास आयोजित कराटे स्पर्धेत व्यक्त केला। चरखागृह सेवाग्राम रोड येथे भव्य नॅशनल कराटे चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले। यामध्ये विविध राज्यांसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून 500हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। सेल्फ डिफेन्ससाठी कराटे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते, त्यामुळे मुलांसह मुलींनी सुद्धा सहभाग नोंदवले। 2 दिवसीय कराटे चॅम्पियनशिप ही थाटात पार पडली। कराटे चॅम्पियनशिपला काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल हे प्रमुख पाहुणे म्हणून होते। अग्रवाल यांच्या हस्ते बक्षीस वितरण सुद्धा करण्यात आले। शरीर सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी अशा स्पर्धेची आवश्यकता असल्याचं मतही शैलेश अग्रवाल यांनी यावेळी बोलून दाखवले। या ठिकाणी वर्धेसारख्या आपल्या शहरामध्ये या ठिकाणी आयोजकांनी खूप चांगलं या कराटे स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी घेतलं आहे। या ठिकाणी समप्रमाणात मुलं मुली आपल्याला खेळाडू बघायला मिळत आहेत। खऱ्या अर्थाने या बदलत्या जगात बदलत्या वेळेत मुलींना आत्मसंरक्षण करणं गरजेचं आहे। मुलांना सुद्धा मैदानी खेळांची गरज आहे। मोबाईलच्या या युगात मैदानी खेळातून मुलं बाद होत आहेत आणि अशा वेळेस कराटेसारख्या मैदानी खेळाचं आयोजन करणं आणि त्याच्या स्पर्धा घेणं आणि मुलांना या खेळाकडे आकर्षित करणं हे खरंच अभिनंदनपर कार्य या ठिकाणी या आयोजकांनी केलं आहे असं मला वाटते। आणि अशा प्रकारच्या आयोजनांची समाजात नितांत आवश्यकता आहे। अशा प्रकारचे आयोजनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात, याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात व्हावं एवढ्याच यावेळेस शुभेच्छा, सदिच्छा आणि इच्छा प्रकट करतो।